नमस्कार. फोटोग्राफी हा एक मोठा विषय असतो, खूप इंटरेस्टिंग विषय खूप जणांसाठी आणि ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि करिअर करायचंय असं ज्यांना वाटतं त्यांना देवदत्त फोटोग्राफी स्कूलची संपूर्ण माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी करतोय. टप्प्याटप्प्यानं एकेका पॉइंटकडे आपण जाऊया, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण फोटोग्राफीच्या एका महिन्याच्या कोर्समध्ये आपण काय काय शिकणार आहोत याबद्दलची पूर्ण कल्पना येऊन जाईल. ओके, सो 2013 साली देवदत्त फोटोग्राफी स्कूलची स्थापना झाली आणि आज 2025 पर्यंत आम्ही खूप छान पद्धतीनं वाटचाल केलेली आहे. आणि आज मी तिला म्हणजे आज ऑगस्ट महिन्याच्या 2025 मध्ये आम्ही 52 बॅचेस पूर्ण केलेल्या आहेत. 53व्या बॅचकडे आमची आता वाटचाल चालू आहे आणि देवदत्त फोटोग्राफी स्कूल ही ISO सर्टिफाईड स्कूल आहे. तुम्हाला माहितीच आहे, गुणवत्ता आणि दर्जा यासाठी ISO सर्टिफिकेशन प्रदान केलं जातं. असं ISO सर्टिफिकेशन मिळालेली ही संस्था आहे. फोटोग्राफीच्या कोर्सचा जो कालावधी आहे तो कालावधी 1 महिन्याचा असतो आणि सकाळी 10 वाजल्यापासून बॅच सुरू होते. 10 वाजता बॅच सुरू होते सकाळी, ती मिनिमम दुपारी 2 वाजेपर्यंत असते आणि काही वेळेला वेळ वाढवावी लागते की ज्याची आधी आपण कल्पना देतो. फोटोग्राफीची बॅचची ऍडमिशन झाली की त्या बॅचचा एक ग्रुप बनवला जातो आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला पुढच्या येणाऱ्या प्रत्येक 4-5 दिवसांची प्रायर इन्फॉर्मेशन म्हणजे आधीच तुम्हाला तारखांच्या प्रमाणे वेळा कळवल्या जातात. कुठल्या दिवशी कुठला सिलेबस असणार आहे आणि काय असणार आहे हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. पुढची महत्वाची गोष्ट, महिन्याभराच्या बॅचमध्ये अजिबात दांड्या मारून चालत नाहीत, कारण ही बॅच ही एकदाच होते. म्हणजे रिपीटेड बॅच मॉर्निंगला आहे, पुन्हा इव्हिनिंगला आहे, आफ्टरनूनला आहे असे प्रकार नसतात. वर्षभरामध्ये आपण प्रॉपर क्वालिटी देण्यासाठी फक्त 5 बॅचेस करत असतो. फक्त 5 बॅचेस वर्षभरामध्ये असतात. सो या बॅचला मी स्वतः शिकवतो. माझं नाव देवदत्त कशाळीकर, डायरेक्टर देवदत्त फोटोग्राफी स्कूल. इंस्टाग्राम, सोशल मीडिया आणि अनेक प्रकारे जेव्हा तुम्ही आम्हाला बघता किंवा अन्य फोटोग्राफीच्या जगामधल्या गोष्टी बघता, त्यातल्या प्रॅक्टिकली बिझनेस डेव्हलपमेंटसाठी आपल्याला काय काय शिकायचंय हे सगळंच्या सगळं आम्हाला एका महिन्यात जेव्हा आम्ही देत असतो तेव्हा सिलेबस खूप हेवी होत असतो. यासाठीच डेली अटेंडन्स आणि मनानं पण इथं असणं खूप गरजेचं असतं. म्हणजेच काय, रेग्युलर सिलेबस हा जसा शिकवला जातो तसा तो लक्षात पण घेतला पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला कम्प्लिटली त्यानंतर त्या गोष्टी सतत करत राहणं आवश्यक असतं, जर तुम्हाला प्रोफेशनली या विषयामध्ये सेटल व्हायचंय आणि प्रॉपर लेव्हलला जाऊन प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून काम करायचं असेल. सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की कॅमेऱ्याचं काय, माझ्याकडे कॅमेरा नाहीये, मी ऍडमिशन कशी घेऊ. सगळ्यांना माझी विनंती आहे, म्हणजे स्पेशली पेरेंट्सना विनंती आहे की अजिबात घाई करू नका. कुठला कॅमेरा घ्यायचा आहे, फुल फ्रेम कॅमेरा घ्यायचा आहे, क्रॉप सेन्सर कॅमेरा घ्यायचा आहे, मिररलेस घ्यायचा आहे, मिररलेसमध्ये फुल फ्रेम घ्यायचा आहे की क्रॉप सेन्सर घ्यायचा आहे, कुठल्या लेन्सेस घ्यायचा आहे, प्रचंड खोल विषय आहे. याच्या संदर्भात अतिशय डिटेल सगळं शिकवलं जातं. आणि तोपर्यंत बॅच चालू असताना आम्ही प्रत्येक स्टुडंटला एक क्रॉप सेन्सर DSLR फ्री ऑफ कॉस्ट महिनाभरासाठी जेव्हा जेव्हा प्रॅक्टिकल्स असतील तेव्हा तेव्हा वापरायला देत असतो, अलॉंग विथ एक्स्ट्रा बॅटरी अँड बॅग. सो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. प्रत्येक स्टुडंटला एक कॅमेरा प्रॅक्टिकलच्या वेळेला देण्याची जबाबदारी आमची असते. सो घाईनं कॅमेरा परचेस करू नका. फोटोग्राफीचे कुठले कुठले जॉनर्स आपण घेतो 1 महिन्याच्या फोटोग्राफीच्या कोर्समध्ये, तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा सगळ्या बेसिक टर्म्स अँड कंडिशन्स ज्या फोटोग्राफीच्या आहेत त्या शिकवतो. म्हणजे हा कोर्सच असा आहे की बेसिक टू ॲडव्हान्स लेवल पर्यंत आपण एका महिन्यामध्ये अचीव करतो. महिन्याभराच्या पूर्ण सेशन नंतर तुमचा स्वतःचा एक पोर्टफोलिओ बनतो की जो तुम्ही क्लायंटला दाखवू शकता आणि तुम्ही प्रोफेशनल लेवलला काम करताय हे दाखवण्यासाठी आणि तुमचं प्रोफेशनलिझम सिद्ध करण्यासाठी हा पोर्टफोलिओ 100% उपयोगी पडतो. ओके, सो कुठले कुठले कंटेंट्स याच्यामध्ये आहेत. सो कंटेंट्स असे आहेत की पहिल्यांदा जसं मी म्हटलं की टेक्निकल टर्म्स घेतल्या जातात. त्या टेक्निकल टर्म्स कंप्लीट झाल्यानंतर तुमचं आउटडोर शूट चालू होतं, ज्याच्यामध्ये कंपोजिशन असतं, कलर स्कीम असते, त्यानंतर लेआउटिंग असतं, लाईट कॅप्चरिंग असतं. ह्या सगळ्या गोष्टी आधी शिकवल्या जातात. यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या फोटोग्राफीच्या सब्जेक्ट्सवरती काम करून घेतलं जातं, जसं की इंडोर फोटोग्राफी आहे, आउटडोर फोटोग्राफी आहे, स्टुडिओ फोटोग्राफी आहे, स्टुडिओ पोर्ट्रेट फोटोग्राफी आहे, त्यानंतर प्री वेडिंग आहे, त्यानंतर काही वेळेला आपण किड्स फोटोग्राफीचा पण याच्यामध्ये अंतर्भाव करून घेत असतो. त्यानंतर तुम्हाला आउटडोरला गोडॉक्स लाइटिंग शिकवलं जातं.
प्रॉडक्ट फोटोग्राफी आहे, फूड फोटोग्राफी आहे, हे सगळेच जे मार्केटमध्ये जाणारे विषय आहेत. वेडिंग फोटोग्राफी विषयी इन डिटेल सगळ्या गोष्टी इथे सांगितल्या जातात, करून घेतल्या जातात. जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तेव्हा मार्केटमध्ये जे जे तुम्हाला आत्ता चालू आहे हे सगळंच्या सगळं इथं शिकवलं पण जातं आणि ॲज वेल एज केलं जातं ऑफकोर्स रिगार्डिंग फोटोग्राफी या विषयावरतीच आत्ता आपण बोलतोय. पुढच्या विषयामध्ये जर जायचं झालं तर तो असा महत्वाचा विषय की फक्त टेक्निकल टर्म्स आणि कॅमेरा शिकला म्हणजे फोटोग्राफी आली का? नो, आन्सर इज नो. मग आपल्याला बिझनेस डेव्हलप कसा करायचा आहे, डिजिटल मार्केटिंगचा वापर त्याच्यामध्ये कसा करायचा आहे, गव्हर्नमेंटचे लोन्स कसे मिळतात, त्याच्या संदर्भात प्रपोजल्स कशी टाकायची असतात, कुठले डॉक्युमेंट्स लागतात, कुणाला भेटायचं असतं, त्याचबरोबर आपलं स्वतःचं प्रमोशन करत असताना कसं केलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी आपण या कोर्समध्ये अंतर्भाव केलेल्या आहेत, म्हणजे अंतर्भूत आहेत. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की इथं बाहेर न येणाऱ्या मुलांचं राहण्याची आणि खाण्यापिण्याच्या सोयीबद्दल काय सांगाल सर? सो त्याचं आन्सर असं मी देईन की इथं पिंपरी चिंचवडमध्ये माझी जेव्हा क्लासरूम आहे, माझी क्लासरूम पिंपरी चिंचवडमध्ये सुदर्शन नगरमध्ये आहे आणि या क्लासमध्ये येत असताना जी बाहेरची मुलं येतात, खूप लांबून मुलं येतात, म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर वेगवेगळ्या राज्यांमधून पण इथे येऊन खूप मुलं आतापर्यंत शिकलेली आहेत. तर त्यांच्यासाठी हॉस्टेलची सोय, काही मुलांची हॉस्टेलची सोय ही क्लासरूमच्या खालच्याच फ्लोअरला आहे. गर्ल्स हॉस्टेलची जी सोय आहे ती क्लासरूमच्या वरच्या फ्लोअरला पण आहे आणि या ठिकाणच्या जर जागा फुल झालेल्या असतील तर आजूबाजूचे कमीत कमी 10 ते 15 फोन नंबर्स आपण देतो की जिथे प्रत्येकाला स्वतःच्या बजेट प्रमाणे डायरेक्ट थेट त्यांच्याशी बोलून तुम्हाला तुमचं राहण्याची व्यवस्था तुम्ही फिक्स करू शकता हॉस्टेलच्या माध्यमातून. मेसच्या बद्दल काय, क्लासरूम पासून हाक मारली तर ऐकायला येईल एवढ्या जवळच्या अंतरावरती 3 ते 4 मेस आहेत. व्हेज नॉनव्हेज इथे या ठिकाणी सगळी सोय आहे. सो जसं स्टुडंटना पाहिजे त्या पद्धतीने ते करू शकतात. एक महत्वाची गोष्ट, फीजचा आणि हॉस्टेलचा राहण्याचा आणखीन खाण्यापिण्याचा फी मध्ये कुठलाही समावेश नाहीये, कारण माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, माझ्या स्टाफचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे स्टुडंट्सना शिकवण्याकडे असतं. आम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये अडकून पडू इच्छित नाही. त्याचं कारण आहे की प्रत्येकाची बजेट वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत आणि प्रत्येकाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण वेगळं आहे. त्यामुळे एकाच टप्प्यामध्ये, एकाच प्रकारामध्ये आपण सगळ्यांना कोंबू शकत नाही. याची कल्पना जशी मला आहे तशी तुम्हालाही ती असणारच आहे. सो दिस इज ऑल अबाउट माय फोटोग्राफी क्लासरूम. आता फोटोग्राफीचं भविष्य कसं आहे? सो फोटोग्राफी ही एक अशी गोष्ट आहे की फोटोग्राफीच्या पूर्ण क्षेत्राचा जर आपण विचार केला तर अख्खं जाहिरातीचं क्षेत्र जे आहे ना ते सगळंच्या सगळं फोटोग्राफीवरती अवलंबून आहे. म्हणजे आपलं अख्खं दैनंदिन जीवन हे कुठे ना कुठेतरी ॲडव्हर्टाईज रूल करत असते आणि जेव्हा हे ॲडव्हर्टाईज आपल्या पूर्ण जीवनावरती कुठे ना कुठेतरी प्रचंड इफेक्ट करत असते तर ॲडव्हर्टाईज बनते कशी? ॲडव्हर्टाईज म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल्स आणि ऑडिओ व्हिज्युअलमध्ये जेव्हा व्हिज्युअल हा शब्द महत्वाचा आहे, म्हणजे मांडणी आहे, सादरीकरण आहे, त्याच्यामध्ये फोटोग्राफचा जो पार्ट आहे तो मोर दॅन 95% असतो आणि त्याच्यामुळेच रंग, रेषा, आकार आणि प्रकाश यांचं सखोल नॉलेज घेऊन एक सुंदर मांडणी असलेलं प्रॉपर व्हिज्युअल तयार करणं म्हणजेच एक फोटोग्राफ असतो. काळानुरूप बदललेल्या फोटोग्राफीच्या ज्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या आपल्याला सगळ्यांना नीट कळल्या पाहिजेत आणि पुढे जाऊन आपल्याला नुसतं बरं वाटतंय म्हणून फोटोग्राफी करायची असेल तर दॅट इज पर्सनल थिंग, म्हणजे ती एखाद्याची व्यक्तिसापेक्ष गोष्ट असू शकते. पण फोटोग्राफीमध्ये येणारी, माझ्याकडे येणारी जवळपास 98% मुलं ही पुढे जाऊन त्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्यासाठी आलेली असतात. त्यामुळे एक सिरियस लेव्हलला इथे क्लासरूम रन केला जातो. दांड्या अजिबात अलाउड नसतात आणि वेळेत क्लास चालू होतो आणि वेळेत बॅच संपते. एव्हरीथिंग इज इन टाइम अँड ॲज पर शेड्यूल. सो देवदत्त फोटोग्राफी स्कूलमध्ये जे जे काही असतं एका महिन्यामध्ये त्याच्याविषयी मी तुमच्याशी सगळंच बोललेलो आहे. आता आपण बघूया एडिटिंगच्या विषयी. एडिटिंग हा विषय असा आहे की एडिटिंगचा विषय मी एका महिन्यामध्ये आम्ही शिकवू शकत नाही. याच्यासाठी स्वतंत्र वेळ द्यावा लागतो. 15 डेजमध्ये आम्ही एडिटिंग शिकवत असतो की ज्या एडिटिंगमध्ये तुम्हाला थ्रू आउट कम्प्लिटली एडिटिंगचं नॉलेज दिलं जातं अलॉंग विथ AI. सो काय काय असू शकतं या कोर्समध्ये? तुम्हाला पहिल्यांदा टूल्स शिकवले जातात, त्यानंतर फेस रिटचिंग शिकवलं जातं, त्यानंतर तुम्हाला आम्ही मॅनिप्युलेशन शिकवतो, त्यानंतर तुम्हाला कलर ग्रेडिंगवरती शिकवतो, त्यानंतर तुम्हाला फॉन्ट्स आणि ह्या सगळ्या गोष्टींविषयी शिकवलं जातं, त्यानंतर प्रॉडक्टवरती कसं ट्रीट करायचं ते सगळं शिकवलं जातं. फ्लायर्स बनवणं म्हणजे एक छान ॲडव्हर्टाईज बनवणं ज्याच्यावरती खूप मोठा आता रेव्हेन्यू जनरेट होतात तर हे शिकवलं जातं. मग अल्बम डिझायनिंगचं सगळं दिलं जातं. त्यानंतर तुम्हाला मोर दॅन 100 GB तुम्हाला डेटा फ्री ऑफ कॉस्ट दिला जातो TSD
डिझाईन्सचा, की जो तुम्हाला खूप सपोर्ट करत असतो बेसिकली. आणि याच्याचबरोबर लॅपटॉप पण आपणच प्रोव्हाइड करत असतो. प्रत्येक स्टुडंटला एक लॅपटॉप असतो, म्हणजे असं नाही की 10 जण एका लॅपटॉपवरती बसलेले आहेत, असंही होऊन चालत नाही. सो प्रत्येकाच्या समोर एक लॅपटॉप देणं आमची जबाबदारी असते आणि आम्ही तो देत असतो. आणि हा 15 दिवसाचा सेशनमध्ये रोज मिनिमम 4 तास आणि मॅक्सिमम 5 तास हे बसावंच लागतं, कारण एडिटिंग हे सिरियसली शिकायचं असतं. आणि त्याच एडिटिंगच्या कोर्समध्ये मॉडर्न जमान्यामध्ये आपण ज्या गोष्टी आपल्याला AI ला रिलेट करून करायच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी पण आपण तेवढ्याच स्किनली त्याच्यामध्ये शिकवत असतो. आणि म्हणूनच हा कोर्स पुन्हा 360 डिग्री अँगल धारण करून आलेला असतो. म्हणजेच काय, एका बाजूला फोटोग्राफी आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर जोडून एडिटिंगचा कोर्स करायचा असेल तर तुम्ही ते 15 डेज जर दिलेत तर करू शकता. पण अर्थातच दोन्ही इंडिव्हिज्युअल कोर्स आहेत. दोन्ही कोर्स करायचं कंपल्शन आहे का? अजिबात नाही. ज्याला फोटोग्राफीचा कोर्स करायचा आहे तो फोटोग्राफीचा कोर्स करू शकतो, ज्याला एडिटिंगचा कोर्स करायचा आहे तो एडिटिंगचा कोर्स करू शकतो. पण याच्याच बरोबर अजून एक गोष्ट आहे, फोटोग्राफी आधी करावी की एडिटिंग आधी करावं? व्हेरी सिंपल, आधी फोटोग्राफी मग एडिटिंग. कारण जर समोर बिल्डिंगच उभी नसेल तर रंग कशाला काढणार आपण? मला वाटतं तुम्हाला माझं म्हणणं समजलं असेल. सो देवदत्त फोटोग्राफी स्कूलमधून आतापर्यंत, म्हणजे आज मितीपर्यंत ऑगस्ट 2025 जर मी सांगितलं तर तुम्हाला मी असं सांगेन आणि अभिमानानं सांगेन की मोर दॅन 2000 स्टुडंट्स ॲज प्रोफेशनल फोटोग्राफर्स म्हणून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर काम करतायत, असं निश्चितपणे सांगताना आम्हाला अभिमान वाटतोय. आणि यासाठी महाराष्ट्रानं खूप भरपूर प्रेम दिलेलं आहे आम्हाला, आणि असंच देत राहा. जेव्हा एन्क्वायरी होते आमच्याकडे त्यावेळेला तुम्हाला आमच्याकडून एक PDF जात असते, ज्या PDF मध्ये 100% पुन्हा सगळे डिटेल्स टाकलेले आहेत. तुम्हाला लोकेशन पण जात असतं, तुम्ही गुगल रिव्ह्यूज पण पाहू शकता आणि तुम्हाला ॲड्रेस पण पाठवलेला असतो. सो प्लीज ह्या सगळ्या गोष्टी नीट जर पाहिल्यात तर तुम्हाला माझ्या फोटोग्राफीच्या कोर्सविषयीची सगळी माहिती मिळेल. आणि तरीही जरी कुठली शंका असेल डेफिनेटली तुम्ही मेसेज करू शकता. सो देवदत्त फोटोग्राफी स्कूलच्या 1 महिन्याच्या कोर्सबद्दल मी जी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ती सगळीच्या सगळी कळलेली असेल. कुठला पॉईंट राहिला किंवा अजून काही शंका असतील तर डेफिनेटली तुम्ही मेसेज करू शकता. थँक्यू सो मच.